तर तुमचं स्वागत आहे आजच्या एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवत आहे चिकन आणि वडे। तर मी वड्यांचं पीठ भिजवते आणि मी इथे लावला आहे कुकर। तर बघूया पुढची रेसिपी। झालं आहे वड्यांचं पीठ म्हणून, तर ह्याला थोडा वेळ ठेवून देऊया आणि आपण बनवूया चिकन। चिकन वगैरे धुवून ठेवले आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। तिथे तेल ठेवलंय तर तेजपत्ता टाकूया। तेजपत्ता हे झाल्यावर थोडा कांदा टाकूया। इथे आपण सुकं चिकन बनवतो आणि इथे बनवत आहोत बिर्याणी। मी ह्या कढईमध्ये गरम मसाला बनवत आहोत चिकन बिर्याणी। आपण खडा मसाला आपला जरा तेलात परत हे झालाय, आपण टाकूया कांदा। कांदा मस्तपैकी लाल परतवून घेऊया। साईडला आपले कांदे शिजतात, हे बिर्याणीसाठी आहे आणि हे सुकं चिकनसाठी आहे। आणि आता आपण टाकू याच्यात टमाटर। टाकलं आहे ह्याच्यामध्ये मीठ, जेणेकरून ते लवकर आणि मऊ शिजण्यासाठी। ह्याच्यात पण टाकलंय, दोन्ही ह्याच्यात टाकलंय। त्यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ठेवूया, तोपर्यंत ते शिजेल। दोन्ही ह्याच्यावरती ठेवलंय, मीठ टाकून ठेवलेलं तर नरम झालंय। आपण ह्याच्यात टाकूया अद्रक लसूणची पेस्ट, जी मी करून ठेवली होती अगोदर। आपल्या सुकं चिकनमध्ये चिकन मसाला, धना पावडर, गरम मसाल्याची पावडर, हळद आणि लाल तिखट टाकलंय। त्याला एकजीव करून घेऊया आणि तो अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे। शकता इथे आपलं व्यवस्थित परतून झाले, तेल सुटलं। तर आपण ह्याच्यात टाकूया चिकन। आपण झाकण मारून 10 ते 15 मिनिटं ह्याला शिजवून देऊया। नंतर वाटण टाकूया, कांदा खोबरा जे आपण केलं आहे ते।